हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 14 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय। जीवाने चक्क ऑफिसमधील एक एम्प्लॉयची चांगलीच धुलाई केली आहे। म्हणजे विक्रमने त्याला ऑफिसला यायची शिक्षा दिली आणि जीवाने पहिल्याच दिवशी ऑफिसमध्ये मारामारी केली आहे। त्यामुळे विक्रम त्याच्यावर आणखीनच चिडला आणि हा सगळा रम्याचा प्लॅन होता। रम्यानेच ऑफिसमधील एका एम्प्लॉईला जीवाबद्दल सांगितलं, जीवाविरुद्ध भडकून दिलं। मग या एम्प्लॉईने नंदिनीचा अपमान केला आणि जीवाला नंदिनीचा अपमान सहन झाला नाही, त्यामुळे त्याने या एम्प्लॉईला चांगलंच लोळवलं, चांगलंच धुवून काढलं। पण याचं नुकसान जीवालाच झालंय आणि जीवाला ऑफिसमध्ये विक्रमने पुन्हा एकदा चांगलं सुनावलं, त्याचा अपमान केला। मग हे सगळं घडलं तरी कसं? आजचा एपिसोड खूपच भारी होता। हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नंदिनी खूप दुःखी असते, जीवाला ऑफिसला जावं लागतंय म्हणून तिचा मेलोड्रामा सुरू असतो। जसं काय जीवा हा जेलमध्येच चाललाय, युद्धालाच चाललाय अशी तिची नाटकं सुरू असतात। ती जीवाला सॉरी म्हणते आणि रडू लागते। तेव्हा जीवा तिला समजावून सांगतो, तू का सॉरी म्हणतेस? यात तुझी काहीच चूक नाहीये। आणि नवरा बायकोमध्ये जर मला एखाद्याचं स्वप्न जिवंत ठेवायचं असेल ना, तर मी तुझं स्वप्न जिवंत ठेवेल। तुझा आनंद आश्रम वाचवणं मला जास्त महत्त्वाचं आहे। माझं काय, मी दुसरं एखादं स्वप्न पाहिल। नंदिनी म्हणते, हे सगळं माझ्यामुळे झालंय, तुम्हाला माझ्यामुळे ऑफिसला जावं लागतंय। ती त्याला डबा देते। तर जीवा विचारतो, या डब्यामध्ये काय? बटाट्याची भाजी आहे, मसाले भात आहे की सलाड दिलंय? स्वीटमध्ये काय दिलंय? नंदिनीला आठवतं की काही दिवसांपूर्वी जेव्हा जीवा ऑफिसला जायला निघाला होता, तेव्हा नंदिनी खूप खुश होती। नंदिनीने त्याला विचारलं होतं, आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, तुम्ही उद्यापासून ऑफिसला जाणार आहे, तुम्हाला मी डब्यामध्ये काय देऊ? मसाले भात देऊ की सलाड देऊ? स्वीटमध्ये काय देऊ? नंदिनीला हे सगळं आठवतं। तर जीवा म्हणतो, जाऊ दे ना, डब्यात काहीही असलं, कितीही स्वीट असलं तरी आता आयुष्यात गोडवा राहिलाच नाहीये, तर त्याचा काय फायदा? आणि मी आता ऑफिसमध्ये जाणार, दिवसभर तिथे किती काम असेल, मला जेवायला सुद्धा वेळ मिळणार नाही, त्यामुळे डब्यात काय दिलंय त्याचा तर फरकच पडत नाही। नंदिनीला खूप वाईट वाटतं। त्यामुळे जीवा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की तू काळजी करू नको, आज माझा ऑफिसचा पहिला दिवस आहे ना, तुम्हाला बेस्ट लक नाही म्हणणार का? नंदिनी काहीच बोलत नाही। तर जीवा तिची चेष्टा करण्यासाठी चक्क तिच्या पाया पडू लागतो। नंदिनी त्याला थांबवते आणि त्याला बेस्ट लक म्हणते, पण तिच्या डोळ्यांमध्ये पुन्हा पाणी येतं। जीवा तिचे डोळे पुसतो, तिच्या गालावर प्रेमाने हात ठेवतो आणि म्हणतो, चल आता मी जातो। पण त्याचं घड्याळ नंदिनीच्या ओढणीमध्ये अडकतं। जीवा थांबतो आणि हा दोरा तोडून टाकतो। नंदिनी त्याला म्हणते, जातो नाही, येतो असं म्हणावं। जीवा ऑफिसला निघून जातो। नंदिनीला खूप वाईट वाटतं। नंदिनी विचार करते, जीवा, माझा आनंद आश्रम वाचवण्यासाठी तुम्ही या संकटात पडला आहात, पण मी तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध काहीच करू देणार नाही। तुम्हाला मी ही शिक्षा जास्त काळ भोगू देणार नाही। जीवा हॉलमध्ये येतो, तेवढ्यात मानिनी तेथे येते। मानिनी म्हणते, माझं बाळ आज किती छान दिसतंय, ऑफिसला जायला निघालास का? जीवा सांगतो, आता बाबांनी शिक्षा दिली ना, मग मला ती भोगावीच लागेल। मानिनी ही त्याला दही साखर देते। जीवा दही साखर खातो। नंदिनी हे सगळं पाहत असते। मानिनी त्याला विचारते, मला माहितीये तू तुझ्या मनाविरुद्ध ऑफिसला जातोय, पण बाबांविरुद्ध मनात कोणतीही अडी ठेवू नको। आई बाबांचं प्रेम हे वेगळं असतं, माझी प्रेम दाखवण्याची पद्धत वेगळी आहे आणि तुझ्या बाबांची वेगळी आहे। तुझं भलं व्हावं, तू योग्य मार्गाला लागावास म्हणूनच त्यांनी हे सगळं केलंय। जीवा म्हणतो, आई मला माहितीये आणि बाबांविरुद्ध माझ्या मनात कोणताही राग नाहीये, माझी चूक झालीये आणि त्यांनी त्याची शिक्षा मला दिलीये, यात त्यांचं काहीच चुकलेलं नाहीये। नंदिनी हे ऐकून रडू लागते। तर माझं बाळ किती शहाणं झालंय असं म्हणून मानिनी त्याच्या गालावर हात ठेवते आणि त्याला समजावून सांगते की नीट काम कर आणि तुझं जे स्वप्न आहे ना, ते सुद्धा एक ना एक दिवस नक्कीच पूर्ण होईल। असं समज की आयुष्यातील एक पायरी आहे, एक फेज आहे आणि तो सुद्धा निघून जाईल। तुझे बाबा हे तुझ्या भल्यासाठी सगळं करताय, तुझी बाहेर ते वाट पाहताय, तू त्यांच्याबरोबरच ऑफिसला जा। तेवढ्यात पार्थ तेथे येतो। पार्थला पाहून जीवा खूप इमोशनल होतो आणि म्हणतो, काल जे काही घडलं त्यामुळे तू माझ्यावर खूप चिडलाय, ते मला माहिती आहे, पण आज मी ऑफिसला पहिल्यांदा येतोय ना, तुझ्या ह्या छोट्या भैयाला माफ कर आणि जवळ घे। पार्थ काही बोलणार इतक्यात पार्थला विक्रमचा कॉल येतो। पार्थ फोन उचलतो। विक्रम त्याला सांगतो, तू स्पीकरवर फोन ठेव, तुझी आई तेथेच आहे ना? पार्थ हो म्हणतो आणि स्पीकरवर फोन ठेवतो। विक्रम मानिनीला म्हणतो, मला माहिती आहे तुमचा निरोप समारंभ आज काही संपणार नाहीये, पूर्ण दिवस त्यामध्ये जाईल, मला ऑफिसला जायला उशीर होतोय, मी जातो।
तुझ्या चिरंजीवांना सांग की गपचूप बसने ऑफिसला यायचं, कारण गाडीचं पेट्रोल तर संपलेलंच असेल आणि पेट्रोल टाकण्याचे पैसे त्याच्याकडे नसतील. महिन्याचा पगार हा त्याला महिन्याच्या शेवटीच भेटेल, सुरुवातीला नाही भेटणार. गुपचूप ऑफिसला यायचं बसने, असं विक्रम म्हणतो आणि निघून जातो. त्यामुळे पार्थला खूप वाईट वाटतं. पार्थ ऑफिसला जायला निघतो. मानिनीच्या डोळ्यात पाणी येतं. नंदिनी सुद्धा रडू लागते. पार्थ तिच्याकडे पाहतो, पण नंदिनी त्याला काहीच बोलत नाही. नंदिनी विचार करते, हे सगळं माझ्यामुळे झालंय ना. मी तो हार पुन्हा मिळवणार, आजीचा आशीर्वाद पुन्हा मिळवणार, त्यामुळे सगळ्यांचा जीवावरचा राग थोडा तरी कमी होईल, असा निर्धार नंदिनी करते. तर इकडे रम्या ही सुद्धा ऑफिसला जायला तयार झालेली असते. वसू आत्या तिला विचारते, तू सुद्धा ऑफिसला निघालीस का? तर रम्या सांगते, हो, मग मला तर जावंच लागणार. आजपासून जीवा ऑफिसला येणार आहे, मग मी त्याची मजा घेणार. असे काही शब्दबाण चालवणार की जीवाचा एक एक क्षण तेथे असा जड होईल की त्याला ऑफिसला येणंच शक्य होणार नाही. हे ऐकून वसू आत्या सुद्धा खूप खुश होते. वसू आत्या म्हणते, हो, हे तर खूपच भारी होईल. तू त्या जीवाला ऑफिसमध्ये त्रास दे, आणि जीवाला रोज ऑफिसमध्ये जावं लागतंय म्हणून इकडे नंदिनीला त्रास होईल, ती तीळ तीळ तुटणार. रम्या म्हणते, हो, तिला तर त्रास होईल, पण मी तिच्या दुसऱ्या बहिणीला सुद्धा त्रास देणार, आणि ते काव्या सुद्धा मी अशीच त्रासात ठेवणार आहे. पार्थ तिच्यावर चिडलाय. मी काव्या आणि पार्थ या दोघांमध्ये कधीच समेट होऊ देणार नाही, आणि या दोघांना एकमेकांपासून दूर करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल. वसू आत्या रम्याला समजावून सांगते, पण यावेळेस लग्नाच्या वेळेस जी चूक केली ना ती करू नको. लग्नाच्या वेळेस जेव्हा नंदिनी गायब झाली होती तेव्हा जर तू तेथे असतीस ना तर आज तुझं आणि पार्थचं लग्न झालेलं असतं, पण तू नव्हती म्हणून ती काव्या पार्थच्या गळ्यात पडलीये. पण यानंतर अशी चूक करू नको. जेव्हा काव्या जाईल तेव्हा तू येथे असायला हवी, म्हणजे तुझं आणि पार्थचं लग्न होईल. रम्या सांगते, हो आई, काळजी करू नको, मी कोठे जाणार नाहीये, मी येथेच असेल. ही संधी मी पुन्हा सोडणार नाहीये. ती म्हणते, तू पाहाच आज मी ऑफिसमध्ये काय करते, मला बेस्ट लक म्हण. वसू आत्या तिला बेस्ट लक म्हणते. रम्या ऑफिसला जाते. वसू आत्याला खूप आनंद होतो. तर इकडे काव्या नंदिनीच्या रूममध्ये येते आणि विचारते, जीवा कुठे? नंदिनी सांगते, ते आत्ताच ऑफिसला गेले, तुमची चुकामुक झाली. तर काव्या म्हणते, आमची नेहमीच चुकामुक होते. नंदिनी विचारते, असं का बोलतेस, याआधी कधी तुमची चुकामुक झालीये? काव्या सांगते, मी असंच बोलले, कारण जेव्हा कधी मी तुमच्या रूममध्ये येते तुम्हाला एकटीच भेटते ना, जीवा कधी भेटतच नाही. नंदिनी सांगते, तुला त्यांच्याशी काही बोलायचं होतं का? काव्या म्हणते, काही नाही. तर नंदिनी ही तिची बॅग घेऊन बाहेर जाऊ लागते. काव्या विचारते, तू कोठे चाललीस? नंदिनी सांगते, मी ज्वेलरकडे चाललीये. हे ऐकून तिला मोठा धक्काच बसतो. काव्या विचारते, तू काय पुन्हा एकदा एखादे दागिने विकून जीवाला मदत करायला चालली की काय? घरामध्ये खूप मोठा गोंधळ होईल बरं का. तर ती सांगते, नाही, मी असं काहीच करत नाहीये, उलट मी दागिने का विकेल? जीवाने जो दागिना विकलाय ना तो मी परत आणायला चाललीये. हे ऐकून काव्याला मोठा धक्काच बसतो. तर जीवा ऑफिसमध्ये पोहोचतो. त्याच्या केबिनमध्ये येतो. केबिनमध्ये आल्यानंतर त्याला आठवतं की त्याने नंदिनीला सांगितलं होतं की त्याचं स्वप्न काय आहे. नोकरी करायला त्याला आवडत नाही, त्याला लो कॉस्ट हाऊसिंगचं स्वप्न पूर्ण करायचंय, गरीब लोकांसाठी घरं बांधायची. तो नंदिनीला म्हणाला होता की एक दिवस मी हे स्वप्न पूर्ण करून राहणार, ज्यामुळे तुला सुद्धा माझा खूप अभिमान वाटेल. त्यामुळे नंदिनीही खुश झाली होती. आणि ज्या दिवशी मला माझ्या बिझनेससाठी फंडिंग मिळालं होतं, नंदिनीला हे मी सांगितलं, तेव्हा नंदिनीला मी घट्ट मिठी मारली होती, हे सुद्धा त्याला आठवतं. तो खूप दुःखी होतो आणि आपल्या टेबलवर नंदिनीचा फोटो ठेवतो, कुटुंबातील सगळ्यांचा फोटो ठेवतो आणि एक इंग्लिशमधील सुवाक्य सुद्धा तिथे ठेवतो. तेवढ्यात पिऊन काका तेथे येतात आणि म्हणतात, जीवासाहेब तुम्ही आलेत का? आता आमचा दिवस ऑफिसमध्ये हसरा जाईल, सगळे चांगलेच खुश झालेत ऑफिसमध्ये. तुमच्यासाठी विक्रम सरांनी एक नोट पाठवली आहे. जीवा विचारतो, काय निरोप सांगितलाय? पिऊन काका सांगतात, मला नाही सांगितलाय, त्यांनी लिहून पाठवलंय, मी तुमच्यासाठी घेऊन येतो. जीवा विचार करतो की बाबांनी नक्की काय निरोप पाठवला असेल. तर इकडे काव्या ही नंदिनीला समजावून सांगते, जरी तू तो हार परत आणलास तरी घरच्यांचा राग जीवावरचा कमी होईल असं मला वाटत नाही, कारण जीवाने फक्त दागिना विकला म्हणून घरचे चिडले नाहीयेत. तर बाबा आणि पार्थला खरा राग आलाय की जीवाने त्यांच्याबरोबर काही शेअर केलं नाही, त्यांना सत्य सांगितलं नाही, त्यामुळे हार आणल्यामुळे काही फरक पडणार नाही. नंदिनी सांगते, मला तुझं हे पटतंय, घरच्यांचा राग त्या गोष्टीमुळे नाहीये, पण सगळ्यांना असं वाटतंय की जीवाने आजीचा आशीर्वाद विकलाय, आणि जीवा तसे नाहीये, त्यांनी मजबुरीमध्ये हे केलंय. कमीत कमी जर तो हार परत आला
तर जीवाच्या मनावरचं दडपण थोडं कमी होईल आणि घरच्यांना सुद्धा असं वाटणार नाही की जीवाने आशीर्वाद घरापासून दूर केलाय. काव्या म्हणते, बरोबर आहे तुझं, मी सुद्धा तुझ्याबरोबर आले असते, पण माझी परीक्षा जवळ आली ना, मला घरीच राहावं लागेल, अभ्यास करावा लागेल. पण तू मला कॉल कर, काही महत्त्वाचं असलं की मी लगेच येईल. नंदिनी म्हणते ठीक आहे आणि ती तिकडे जाते. तर इकडे रम्या ऑफिसमध्ये पोहोचते. तेव्हा ती पाहते की दोन एम्प्लॉई एकमेकांशी बोलत असतात. एक एम्प्लॉई आशिष नावाच्या एम्प्लॉईला सांगते, आता या ऑफिसमधलं तुझं महत्त्व कमी होणार आहे. तू जे वन लायनर जोक मारतो, जी काही चेष्टा मस्करी करतो ना, त्याला कोणी भीक घालणार नाही. आशिष विचारतो का? तर ही एम्प्लॉई सांगते, कारण आता जीवा सर ऑफिसला यायला लागलेत ना आणि त्यांच्यासमोर तुझी डाळ नाही शिजणार. आशिष म्हणतो, अरे यार, आता माझं महत्त्व कमी होईल. रम्या हे सगळं ऐकते आणि आशिषला म्हणते, आशिष तू काळजी करू नको, तुझं महत्त्व कमी होणार नाहीये, कारण जीवा सर आता बदललेत, त्यांच्याबरोबर खूप मोठी ट्रॅजेडी झाली आहे, त्यामुळे ते चेष्टा मस्करी करणार नाही. ही एम्प्लॉई विचारते, असं काय झालंय? तेव्हा रम्या झालेला सगळा प्रकार त्यांना सांगते की जीवाने आपल्या बायकोसाठी, नंदिनीचा आश्रम वाचवण्यासाठी आजीचा दागिना विकला, स्वतःच्या नावावरची करोडो रुपयांची जमीन विकून टाकली. हे ऐकून या दोन एम्प्लॉईला मोठा धक्काच बसतो आणि ते गॉसिप करू लागतात. जीवा त्याच्या केबिनमध्ये सगळं सेटअप करत असतो. तेवढ्यात रम्या तेथे येते. रम्याला पाहून जीवाला मोठा धक्काच बसतो. तो विचारतो, तू येथे कशी? तर रम्या सांगते, आजपासून तू ऑफिस जॉईन केलंय ना, तर मी सुद्धा रिजॉईन केलंय, तुला बेस्ट लक, असं म्हणून ती हात पुढे करते. पण जीवा तिच्याशी हात मिळवत नाही. रम्या पाहते की जीवाने आपल्या केबिनमध्ये चक्क नंदिनीचा फोटो लावलाय, इंग्लिशमधील एक कोट लिहिलं आहे. हे सगळं पाहून रम्या जीवाला म्हणते, तू तुझं केबिन अजून सेटअप करतोय वाटतं, पण त्याआधी विक्रम मामाने तुला जो काही निरोप दिलाय ना, तो ऐकून घे. जीवा विचारतो, बाबांनी तुला निरोप दिलाय का? त्यांनी तर नोट पाठवली होती ना, पिऊन काकांनी आत्ताच मला सांगितलं. तर रम्या सांगते, त्यांना जे काही म्हणायचं होतं ना, ते त्यांच्या तोंडून चांगलं वाटलं नसतं, म्हणून त्यांनी मला सांगितलंय. आता तुझी ही केबिन राहिलेली नाहीये, यानंतर तू या केबिनमध्ये बसायचं नाही. हे ऐकून जीवाला मोठा धक्काच बसतो. विक्रमने चक्क त्याच्यासाठी एक नोट लिहिलेली असते की ही केबिन आता तुझी नाही, तुला कौतुक मागून नाही मिळणार, शिक्षा म्हणून तुला इथे ऑफिसमध्ये बोलावलंय, म्हणून तू या केबिनमध्ये साहेबासारखं नाही बसायचं, गुपचूप बाहेर बसायचं. आणि हे वाचून जीवाला मोठा धक्काच बसतो. तर रम्या मात्र चांगलीच खुश होते. पण कदाचित हा सगळा रम्याचाच प्लॅन असेल, विक्रमने असं काहीही केलेलं नसेल. जीवाला त्रास व्हावा, तो केबिनमध्ये बसू नये, साध्या एम्प्लॉईसारखी त्याला वागणूक मिळावी, म्हणून हा रम्याचाच प्लॅन असू शकतो आणि ही नोट खोटी सुद्धा असू शकते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जीवा हा बाहेर साध्या एम्प्लॉईमध्ये बसणार, तेव्हा आशिष हा नंदिनीवरून जीवाला काहीतरी बोलणार, नंदिनीची चेष्टा करणार, तिला वाईट बोलणार. त्यामुळे जीवाला खूप राग येईल आणि जीवा चक्क या आशिषची धुलाई करणार आणि त्याला म्हणेल की आता नंदिनीबद्दल तू एक शब्द जरी बोलला ना, तर तुला येथेच लोळवेल, तुला आयुष्यभराची अद्दल घडवेल. आणि त्याच वेळेस विक्रम तेथे येईल. हा सगळा गोंधळ पाहून रम्या खूप खुश होईल, कारण हा सगळा तिचाच प्लॅन असेल. विक्रम जीवावर खूप चिडणार आणि म्हणणार की तू येथे ऑफिसमध्ये आलाय धिंगाणा घालायला की काम करायला? तुला ऑफिस सुद्धा आता शांत राहू द्यायचं नाहीये का? घरी जो गोंधळ घातलाय तो कमी नव्हता की तू आता ऑफिसमध्ये सुद्धा येऊन गोंधळ घालतोय, सोड त्याला. त्यामुळे जीवा खूप दुःखी होणार. तर इकडे पार्थ हा चक्क काव्याला सॉरी म्हणेल. काव्या त्याला विचारणार, तुम्ही मला का सॉरी म्हणताय, तुमचं काय चुकलंय? तर पार्थ तिला म्हणणार, आता तुम्ही माझी मैत्रीण आहात ना, मैत्रिणीने एखादी चूक केली तर ती माझी चूक, म्हणून मी तुम्हाला सॉरी म्हणतोय. त्यामुळे काव्या आणि पार्थ हे दोघेही खुश होतील, त्यांची दिलजमाई होईल आणि दोघेही एकमेकांकडे पाहून स्माईल करतील. तर नंदिनी ही जीवाला कॉल करणार आणि विचारणार, तुमचा ऑफिसमध्ये पहिला दिवस कसा जातोय? तेव्हा जीवा नंदिनीला सगळं खोटं सांगणार की हो, मला खूप भारी वाटतंय, येथे स्वतःची केबिन आहे आणि बाबासुद्धा काही बोलत नाहीये, मला जास्त कामही नाहीये, मी एन्जॉय करतोय. नंदिनीला हे ऐकून आनंद होईल. पण जीवाला ऑफिसमध्ये खूप त्रास होतोय, त्याला आता स्वतःची केबिनही राहिली नाहीये आणि पहिल्या दिवशी त्याने ऑफिसमध्ये मारामारी सुद्धा केली आहे. आणि जेव्हा हे नंदिनीला समजेल तेव्हा तिला मोठा धक्काच बसेल, कारण रम्या नक्कीच तिला हे सत्य सांगणार. म्हणजे एकूणच जीवासाठी ऑफिसमध्ये जाणं हे खूप अवघड होऊन बसलंय. मग आता जीवा आणि नंदिनीचं पुढे काय होईल हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.